आपण आज करणार आहोत मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे ध्यान. त्यासाठी आपल्याला एका शांत जागेत बसायचं आहे. बसण्यासाठी मॅट घ्यायची आहे आणि दोन्ही मांड्यांच्या मध्ये हात ठेवून डोळे बंद करायचे आहेत. पाठीचा कणा सरळ, मान थोडीशी झुकलेली आणि प्रसन्न मन. आपल्या कपाळावर कुठल्याही प्रकारच्या आठ्या नकोत. आजूबाजूचे आवाज आपल्याला ऐकता येतील. फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मनात विचार येतील, येऊ द्या. विचारांना अडवून ठेवू नका. विचारांसोबत वाहत जाऊ नका. विचार येतील, आले तसे जातील. तुम्ही फक्त तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास बाहेर येताना आपल्या ओठांवरती गरम हवा जाणवते का? श्वास आत घेत असताना नाकपुड्यांमध्ये थंड हवा जाणवते का? याचा अनुभव घ्या आणि आपल्या श्वासावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करा. असे तुम्ही 15 मिनिट मेडिटेशन करायचं आहे. आता आपले हात एकमेकावरती रब करायचे आहेत. आपले हात रब केल्यानंतर जी उष्णता भेटते ती उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची आहे, कारण आपण दिवसभर मोबाईल बघतो. स्टीममुळे डोळ्यांना आराम मिळतो. पुन्हा एकदा हात रब करून मिळालेली ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये फ्लो करायची आहे. पुन्हा एकदा हात रब करून आपल्या डोळ्यांवरती ठेवा. हातांच्या तळव्यांमध्ये डोळे हळूवार उघडायचे आहेत. हळूवार उघडायचे आहेत. फ्रेश. सुरुवातीला 5 मिनिट आपण मेडिटेशन करायचं आहे, कारण की आपल्याला सवय नसते. ब्रीदिंगवर फोकस करायचा आहे. हळूहळू आपल्याला सवय लागते. हळूहळू आपले विचार एका ठिकाणी येतात आणि मन एकाग्र होऊ लागतं. मेडिटेशनचे खूप सारे फायदे आहेत. आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन कामे करत असताना अचानक आपल्या शरीरामध्ये कुठंही काहीही होऊ शकतं, किंवा बाईक चालवत असताना डोक्यामध्ये विचार असतात. अचानक ॲक्सिडेंट होण्याची भीती असते. कुणी काय आपल्याशी बोलतंय पण आपलं लक्ष दुसरीकडेच असतं. होतं ना तुमच्या बाबतीत असंच? यस. तर कॉन्सन्ट्रेशन, आपलं मन जर एकाग्र असेल तर आपल्याला कुठलीही घटना घडली, आपल्या बॉडीमध्ये काहीही चेंजेस झाले तरी पटकन लक्षात येतं. यासाठी आपलं मन एकाग्र पाहिजे. कॉन्सन्ट्रेशनने आपण सगळं काही संपादन करू शकतो. स्वामी विवेकानंदांनी मेडिटेशनवर फार भर दिलेला आहे. एकदा स्वामी विवेकानंद असेच एका झाडाखाली मेडिटेशनला बसले होते. त्यांचा इतका फोकस होता स्वतःवर, की जवळ एक साप आला होता आणि त्यांचे सवंगडी एवढे घाबरले, साप 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 म्हणून ओरडू लागले. परंतु तरी सुद्धा स्वामी विवेकानंद मेडिटेशनमधून बाहेर आले नाही. शेवटी सगळे आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत होते. साप त्यांच्याजवळ आला आणि निघून गेला. नंतर ते मेडिटेशनमधून बाहेर आल्यावर सगळे त्याला सांगू लागले. त्यांच्या आईने त्यांना जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली, खूप रडली. परंतु त्यांनी आईला आणि त्यांच्या सवंगड्यांना समजून सांगितलं, तो पण एक प्राणी आहे, त्याला त्याच्या जीवाची भीती आहे. आपण त्याला काही नाही केलं तर तो काय करणार आहे? अशा प्रकारे स्वामी विवेकानंद
मेडिटेशनना खूप महत्त्व द्यायचे. ते म्हणायचे, जे काही आपल्याला सिद्ध करायचं आहे, जे आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, ते सगळे मेडिटेशनमध्ये क्लिक होतात आणि आपल्याला आपल्या जीवनाचं काय रहस्य आहे ते कळतं. म्हणून मेडिटेशनना खूप 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 महत्त्व आहे. सर्वांनी सकाळचा क्लास जॉईन करा आणि आपला माइंड शांत करा, रिलॅक्स करा. धन्यवाद.